ओम शांती। मेरा नाम माझं नाव तुषार तात्याबा कोळीकर आहे। मी मुंबई पोलीस महाराष्ट्रातून आलेलो आहे। मी एक आज बरेच दिवस पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना थोडं ट्रेसमध्ये असतो किंवा जीवन जगत असताना बरेचसेच प्रॉब्लेम येत असतात, परंतु मी मुंबई पोलीसमध्ये DCP राजमाने साहेब यांच्याबरोबर काम करत असताना साहेबांच्याबरोबर नागपूरला अधिवेशनाला गेलो आणि त्यावेळेस तिथं जे केंद्र आहे नागपूरला पण त्या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि सांताक्रूजला सुद्धा एक केंद्र आहे तिथेही जाण्याचा योग आला। त्याच्या माध्यमातून राजमाने साहेबांच्या माध्यमातून विश्व ब्रह्मकुमारी विद्यालय आहे, तर इथं या ठिकाणी आपल्या फौजसाठी पोलीस खात्यासाठी एक चांगला उपक्रम राबवण्यात आला होता की त्यांच्यासाठी एक इथे 4 दिवसाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। तर या शिबिरासाठी मला राजमाने साहेबांनी सांगितलं की तू जा। निश्चय केला की नक्कीच काहीतरी साहेबांच्या जे व्यक्तिमत्व मी बघितलं की त्यांच्यामध्ये पोलीस खात्यामध्ये असताना एक अधिकारी असताना सुद्धा जर विश्वविद्यालयाशी निगडीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे असलेले बदल हे मी जाणून होतो। मित्रांनो, मी तुम्हाला एक विश्वविद्यालयाबद्दल एक सांगू इच्छितो की या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही गेटच्या आत आलो त्यावेळेस आम्हाला की प्रत्यक्षात आम्हाला अनुभव आला की इथं या विद्यालयात खरंच एक समाधान मिळतं। दुसरं म्हणजे इथं सेवादारी आहेत, बाबा बच्चे आहेत, जे दिदी आहे, हे पूर्ण सेवा करतात, ते मोफत करतात। एवढे सुंदर पद्धत मी आजपर्यंत कुठेच बघितली नाही आणि निःशुल्क अशी आहे या ठिकाणी। आणि मला सर्वांना अजून एक सांगण्याचे हे आहे की इथं जो आहार दिला जातो तो सकस आहार, म्हणजे मी आजपर्यंत कल्पनाही केली नाही याच्याही उत्कृष्ट असा सकस आहार या ठिकाणी। आणि दुसरं म्हणजे आज मी स्वतः पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर इथं आल्यानंतर 3 दिवस मी सर्व विसरून आज माझ्या करिअरच्या संदर्भात असेल किंवा माझे जे घरचे काहीही असतील ते। आणि मी दुसरं सांगू शकतो की आज मोबाईल मी इथं आल्यापासून ना मी कंटिन्यू दिवसभर मोबाईलच्या म्हणजे बऱ्यापैकी मोबाईल यूज करायचं, पण मी 3 दिवस झालं फक्त सकाळी आणि संध्याकाळी एक 5 मिनिटं मोबाईल हातात घेतलेला आहे। आणि दुसरं म्हणजे आज माझ्या चेहऱ्यावरती जे हसू दिसत आहेत आणि माझ्या साहेबांना, माझे DCP गजानन राजमाने साहेब यांच्यामुळे मी इथं आलो, तर साहेबांना मी खूप खूप धन्यवाद देतो। विश्वविद्यालय आणि मला इथं जो एक अनुभव आला की बाबांच्या माध्यमातून जो विश्वविद्यालय इथं आहे आणि एक केंद्रबिंदू ज्या सर्वस्व आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये सर्वस्व जो आपल्याला हे असेल तर आपले बाबांच्या माध्यमातून जे आपल्या जीवनामध्ये जो परिवर्तन होत आहे हे नक्कीच आपल्यासाठी हे आहे। आणि सर्वांनी एक सर्वस्व इथं आल्यानंतर सर्व जीवनाचा केंद्रबिंदू हा जर तुम्हाला मेन ही करायचं असेल तर तुम्ही एकदा विश्वविद्यालयाला नक्की भेट द्या आणि इथे येण्याचा प्रयत्न करा। ओम शांती।